नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज तुम्हाला मी तिखट मिठाच्या पुऱ्या ही रेसिपी दाखवत आहे। चला तर मग मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा भरून मी डाळीचं पीठ टाकलेलं आहे, बेसन पीठ टाकलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर मी 1 चमचा भरून त्याच्यावर तांदळाचं पीठ टाकणार आहे। आता 1 चमचाभर तांदळाचं पीठ, 1 चमचाभर बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर, आता पहिल्यांदा त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। त्यानंतर आता मीठ टाकून घेतले आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यात लाल मिरची पावडर टाकू, हळद टाकूया आणि थोडासा हिंग टाकून घेऊया आणि थोडासा आपल्याला त्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा आहे। तिखट, मीठ, हळद आणि ओवा हा हातावर चोळून टाकायचा, त्यामुळे वास छान लागतो पुऱ्यांना। आणि अगदी चिमूटभर आपण त्यामध्ये सोडा टाकणार आहोत, अगदी चिमटीत बसेल एवढा सोडा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित हाताने आपण मिक्स करून घ्यायचे आहे। हाताने छान मिक्स होते ते, त्यामुळे हाताने मिक्स करून घे। आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे, आता आपण पुऱ्या करायला। आता बघा, अशा प्रकारे आता आपण पुऱ्या छोट्या मोठ्या जसं आपल्याला साईज आवडते त्याप्रमाणे आपण ते पुऱ्या करून घ्यायच्या आणि मंद गॅसवर या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या। बघा मैत्रिणींनो, आपण या सर्व पुऱ्या तळून घेऊया। आता आपल्या पुऱ्या रेडी झाल्या आहेत। बघा मैत्रिणींनो, तुम्हाला या पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।